anatomy, correlation between muscle, bones and joints. You know myself as Swati Ghadge. आपण we have already taken your OT lectures. मी तुमचे OTचे लेक्चर्स मागचे घेतलेत. आजपासून मी तुमचं ॲनाटॉमी स्टार्ट करत आहे. कोरिलेशन बिटवीन मसल, बोन्स अँड जॉईंट्स. तर आपण बघूयात. Most of actions in our body like standing, walking, running, playing require using our bones, muscles and joints. Without this important body parts, we wouldn't be able to stand, walk, run or even sit. Okay? आपल्याला माहिती आहे आपण जे स्टँड घेतो, आपण जे वॉक करतो, आपण रन करतो, प्ले करतो गेम्स. ओके, एव्हरीथिंग वॉट वी आर डुईंग. ओके, एव्हरी आवर ॲक्शन, आवर मुवमेंट्स. ओके, सो इट इज ऑल आर इट इज ऑल आर फंक्शन्स ऑफ अवर बॉडी. राईट, आपण जे पण काही कार्य करतो, जे पण काही कृती करतो, दिस इज ऑल आर द फंक्शन्स ऑफ अवर बॉडी. लाईक वॉकिंग, लाईक रनिंग, प्लेइंग, हे सगळे आपल्या बॉडीचे काय आहेत, फंक्शन्स आहेत, स्टँडिंग्स. पण हे जे मोस्ट ऑफ जे फंक्शन्स असतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्ण करायसाठी काय लागतं, एक वी नीड जॉईंट्स, वी नीड मसल्स. ओके, आपल्याला बोन्स, मसल्स आणि जॉईंट्स लागतात. राईट, सो विदाउट बोन्स, मसल्स अँड जॉईंट्स वी कॅन नॉट परफॉर्म our work. Okay, we cannot do our activity like standing, walking, running. So all these activity are completed with the help of this bones, muscles and joints. Right, so without this important body parts we wouldn't be able to stand, walk, run or even sit. Okay, this plays a vital role in our body. Okay, without these parts we cannot stand, we cannot perform our activities. See, what are the bones? Bones म्हणजे काय आपण आता बघू. Bones provide a kind of scaffolding which supports. Scaffolding refers to means what? Scaffolding is also one of part of the meaning, it's support. ओके, स्कॅफोल्डिंगचं मिनिंग आहे सपोर्ट करणं बॉडीला. ओके, इट इज अ पिलर, एक प्रकारचे एक बॉडीचे पिलर असतात ज्याद्वारे आपण स्टँड घेऊ शकतो. ओके, सो स्कॅफोल्डिंग विच सपोर्ट्स द रेस्ट ऑफ अवर बॉडी टिश्यूज, जेणेकरून आपल्या बॉडी टिश्यूजचं वेट कम्प्लिटली आपल्या बोन्सवर काय असतं, स्टोर झालेलं असतं, जमा झालेलं असतं. अँड देन ओनली वी कॅन वी कॅन गिव अ डिफरंट टाईप ऑफ जेस्चर्स अँड पोस्चर्स. ओके, बिकॉज ऑफ वाय दिस बोन्स. विदाउट देम आवर बॉडीज वुड बी लाईक जेली. राईट, जर आपल्या बॉडीमध्ये जर बोन्स नसतील सो इट वुड बी लाईक जेली. बोन्स आर क्लासिफाईड ॲज लॉंग, शॉर्ट, इरेग्युलर, फ्लॅट अँड सिस्मॉइड बोन. आता याच्यामध्ये टाईप्स आहेत, लॉंग बोन, शॉर्ट बोन, इरेग्युलर, फ्लॅट बोन अँड सिस्मॉइड बोन. See, this is the long bones. Here you can observe tibia. This is fibula. Okay, तुम्ही इथे बघू शकता tibia is a thick bone. Okay, tibia is a thick bone, long bone. Okay, here is the shaft. Okay, it is attached to the cavity. Okay, it is attached to the cavity. Then see, this is the fibula. Okay, fibula, you can see it is a thin bone. Okay, long bone. Okay, femur, you can see, observe here, this is the femur. Okay, rest of our thigh. ओके, थायचं कम्प्लीट वेट आपलं फिमरनी कॅरी केलेलं आहे. ओके, सो दिस इज टिबिया, फिब्युला अँड फिमर. ओके, तर यामध्ये वी कॅन ऑब्झर्व हिअर, दिस इज शाफ्ट ऑफ दिस बोन. इथे जो मिडल पॉईंट आहे, दिस इज द शाफ्ट ऑफ दिस बोन. ओके, दिस बोन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज कॉम्पोस्ट बोन. याला आपण कॉम्पोस्ट बोनसुद्धा म्हणून बोलतो. ओके, ॲज द नेम सजेस्ट, दिस बोन्स आर लॉंगर दॅन वाईड. ओके, हे जे बोन्स असतात लॉंग बोन्स, वाय वी कॉल्ड इट इज लॉंग बोन्स, बिकॉज दे आर लॉंगर दॅन वाईड. हे वाईड नसतात जास्त प्रमाणात, पण हे लॉंग असतात. ओके, एक्झाम्पल इन्क्ल्यूड फीमर. याचं एक्झाम्पल हे बघा, आपण बघू शकतो इथं फीमर. ओके, सो दिस इज द long bone. Okay, but they are not wide bone. Okay, example are femur, this is the tibia, fibula, this is the long bone but they are not wide bones. Okay, this is the femur. Okay, this is the wide, they are long bones but they are not wide bones. So these are the long bones and which consist of shaft and two extremities. Now see, short, irregular, flat and sesamoid bone. This type of have no shaft or extremities. See, long bones च्या opposite जे bones असतात ते असतात short, irregular, flat and sesamoid bones. This have no shaft. त्यामध्ये shaft नसते. Shaft is the middle point of bone. Okay, as we have seen in see here.
sorry, think some. See here, wait, I'll show you. See here, these are the long bones which are opposite to the short, irregular, flat and sesamoid bones. Okay, so here we can see this is the type of short small bones. Okay, this is the small bones. Okay, and these types are these bones we called as a sesamoid bones. Okay, these bones which give support to the support to this bones. Okay, whereas the hand and arm are attached. Okay, uh, with the help of this small bones. Okay, hand and arms are attached. So these types have no shaft or extremities. They are diverse in shapes and size. Okay, त्यांचा शेप आणि साईज एकदम वेगळा असतो. ओके, ह्या बोन्स द्वारे सिसेमॉइड बोन्सद्वारे जे की कार्पल्स रिस्टकडे अटॅच असतात, ह्या बोन्सला फोरआर्म आणि हँड हे दोघं एकमेकांना अटॅच झालेले असतात विथ द हेल्प ऑफ सिसेमॉइड बोन्स, विथ द हेल्प ऑफ दिस कार्पल्स bone. Okay, now here you can see this is a example of sesamoid bone. Again here you can see pelvic girdle. Okay, we know this is the pelvic girdle. This is the bone is the ilium. Okay, outer area is the iliac crest. This is the acetabulum. This is the small notch behind this. This is the ischium. Okay, and the pubis. Okay, this is the pubis area where all the anus reproductive work is carried on here. Okay, then you can see here हिप बोन. ओके, दिस इज द हिप बोन ॲज वी नो पेल्विक गर्डल. ओके, आपल्याला माहिती आहे की हिप बोनमध्ये इथे जे बोन्स असतात अटॅच झालेले, ह्या बोनमध्ये कॉकेक्स. ओके, देन लंबार बोन, सॅक्रम बोन्स आर अटॅच हिअर. ओके, सो दिस बोन्स आर actually this type of bones are irregular in shape and size. Okay, so this coccyx bones, okay, sacrum here is attached. So this type of vertebrae, so this type of bones we are called, आपण काय बोलतो त्या बोन्सला, इरेग्युलर टाईप्सचे बोन्स आपण बोलतो. ओके, जे की पेल्विक गर्डलला सपोर्ट देतात. ओके, बॅक साईडनी सपोर्ट देत असतात. ठीक आहे, आता यामध्ये आपण बघू फ्लॅट बोन कोणते असतात. सी दिस इज द स्कॅप्युला. ओके, स्कॅप्युला आपल्याला माहिती आहे, आपल्या पाठीमागचा जो पाठीमागे असणारा जो ठोकळा आपल्याला जाणवतो मराठीमध्ये, त्याला आपण स्कॅप्युला म्हणतो. ठीक आहे, स्कॅप्युला इज अ फ्लॅट बोन. नाव त्याच्यामध्ये तुम्ही पटेला नी बोन. ओके, नी कॅप यू कॅन ऑब्झर्व हिअर. ओके, दिस इज द नी बोन अँड दिस पटेला इज ऑल्सो द वन टाईप ऑफ, हे जे आपल्याला दिसते नी कॅप, जे नीसाठी आपल्याला जे प्रोटेक्शन तयार झालेलं असते. सो दिस इज द पटेला बोन. ओके, अँड दिस पटेला बोन इज ऑल्सो वी कॉल्ड अ सिसेमॉइड बोन. नाव नेक्स्ट सी, next is the functions of bone. Okay, from our head or our toes bones provide support. right, आपल्याला माहिती आहे हेड टू टू आपल्याला बोन्स काय प्रोव्हाइड करतात, सपोर्ट फॉर आवर बॉडीज अँड help from our shape. Okay, then bones protect the internal organs like ribs, protect our respiratory system. It has bone marrows where the blood cells are synthesized, allowing movements. without bones आपण movements नाही करू शकत. आपल्याला बोन्सने एक इंटरनल ऑर्गन्सला एक प्रोटेक्शन मिळतं. आपल्याला माहीत आहे रिब्स आपल्याला रेस्पिरेटरी सिस्टीमला प्रोटेक्ट करतात. ओके, आणि आपण आपलं बॉडी वेट पूर्णपणे आपण बोनवर काय करू शकतो, आपण मेंटेन आपण पूर्णपणे टाकू शकतो. ठीक आहे, सो आपण यामध्ये अजून एक फंक्शन आहे बोन मॅरो वेअर द ब्लड सेल्स आर सिंथेसाइज्ड अलाउइंग मुवमेंट्स ऑफ बॉडी बाय फॉर्मिंग जॉइंट्स विच मूव बाय मसल्स. ठीक आहे, थ्रू द बोन्स बॉडी मुवमेंट्स आर अलाउड. ओके, इट इज इम्पॉर्टंट एरियाज ऑफ स्टोरिंग मिनरल्स लाईक कॅल्शियम अँड फॉस्फरस. ठीक आहे, सी बोन इज व्हेरी इम्पॉर्टंट, ज्यामध्ये आपण फॉर द बोनच्या ग्रोथसाठी आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरसची गरज असते. सो द कॅल्शियम अँड फॉस्फरस वी आर स्टोरिंग इन द पार्ट ऑफ दिस बोन. नाव नेक्स्ट इज सीन what are the muscles. Okay, the human body has more than 650 muscles which make up
of a person body weight, humans have 3 different kinds of muscles, right? मसल्स आपल्या बॉडीमध्ये 3 प्रकारच्या खूप महत्त्वाच्या मसल्स असतात. टोटल आपल्या बॉडीमध्ये 650 मसल्स आहेत. त्यामध्ये 3 ज्या आपण एक प्रकारे आपण बघू, कार्डियक मसल्स विच इज रिस्पॉन्सिबल टू फॉर्म अ कार्डियक सिस्टीम, ठीक आहे. स्केलेटल मसल्स यू कॅन सी आपल्या बॉडीचं जे स्केलेटन आहे, ॲक्सियल स्केलेटन आहे, ओके, ॲपेंडिक्युलर स्केलेटन आहे, त्यासाठी आपल्याला स्केलेटल मसल्स लागतात. आपण बघू स्मूथ मसल्स. सी दिस इज द स्मूथ मसल्स इंटरनल बॉडी ऑर्गन्ससाठी आपल्याला लागतात. नेक्स्ट इज, so this is the muscular part we have seen here. Now see skeletal muscles, ठीक आहे. we can see here skeletal muscles आपण इथे बघणार आहोत. आपण इथे ascial tendons, okay, tendons. Now see skeletal muscles are connected to bones by tough cord like tissue. See here is the tough cord like tissue, okay. You can see this is our leg, okay, this is tarsals, tarsals and metatarsals we can see here, okay. Then actually आपल्याला these metatarsals are totally made up of the 14 types of bones, okay. Then you can see here the calichinus, okay, heel bone, okay, this is the calichinus. Then ascillant tendon, you can see here ascillant tendon. Tendon is nothing but it is a connective body tissue, okay, cord like tissue, tough tissue, okay, which gives supports to the bone, okay. It connected to the bones, tough cord like tissue. हे टफ कॉर्ड लाईक टिश्यूज असतात जे की बोनला कनेक्टेड असतात, कॉल टेंडॉन, ज्याने की आपल्या बोनला सपोर्ट एक मिळतो, विच अलाउज मसल टू पुल ऑन द बोन्स, ओके. जेणेकरून मसल्सला देखील सपोर्ट मिळतो आणि त्या मसल्सला अलाव करतात की तुम्ही बोन्सवर पुल डाऊन यू कॅन पुल डाऊन, मसल्स कॅन पुल डाऊन थ्रू द बोन्स. सो दिस इज वी कॅन सी हिअर bones by tough cord like tissues, okay. This that we called, it is nothing but the connective tissue of the body which supports the bone, which supports the muscles, okay, to stand in a firm position. So this is what we call tendons of the body. Tendons through bones ला आणि muscles ला support मिळतो. Next see where the bones are attached. See tendons, a tendon is a band of connective tissue that connect muscles to bone, okay. See here you can see this is the tendons, okay. Here tendons, muscles which extend the fingers and wrist. You can see this is the muscles which is extend from fingers, okay, which is extend the fingers and wrist, okay. So this tendons will help. Tendons is nothing but the band of connective tissue that connects the muscles to bone. टेंडॉन्सला आपण काय यूज करत असतो आपण टेंडॉन्सचा, जे की मसल्सला बोनसोबत बांधून ठेवण्यासाठी आपण टेंडॉन्सचा उपयोग करत असतो, जेणेकरून मसल्स आणि बोन एकमेकांना बांधले जातील आणि जेणेकरून आपल्या बॉडीचे फंक्शन्स प्रॉपर रीतीने पाडले जातील. तर आपण जे की त्या मसल्सला आणि बोनला जे कनेक्ट करून ठेवणारे जे बँड असतात त्यांना आपण टेंडॉन्स बोलतो. व्हेन अ मसल्स कनेक्ट इट पुल्स ऑन टेंडॉन विच देन पुल्स द बोन्स टू कॉज मुवमेंट. जेव्हा आपण मुवमेंट्स करत असतो तेव्हा मसल्सचे कॉन्ट्रॅक्शन्स होत असतात आणि त्यामुळे मसल्स कॉन्ट्रॅक्ट होते. त्या पिरियडला टेंडॉन काय करतात, टेंडॉन्स बोन्सला मुवमेंट करायसाठी हेल्प करत असतात, मदत करत असतात, जेणेकरून आपल्या हाताचे मुवमेंट्स प्रॉपर रीतीने व्यवस्थित रीतीने चांगल्या रीतीने पार पडतील, फ्लेक्झिबल रीतीने पार पडतील, ज्याच्यामध्ये मोबिलिटी असेल. तर त्यासाठी टेंडॉन्स, मसल्स आणि बोन ह्या तिघांचं पण एकमेकांमध्ये फंक्शन सुरू असते. मसल्स कन्स्ट्रिक्ट होतात आणि टेंडॉन्सला ते पूल करतात आणि टेंडॉन्स बोनला पूल करतो, जेणेकरून आपली ॲक्टिव्हिटी पूर्ण होत असते. नाव नेक्स्ट सी here you can see what are joints, okay. Joints म्हणजे काय, joints are a place where two or more bones are meet, okay. Joints म्हणजे एक अशी प्लेस आहे, you can see here is the knee joint. Example, हे knee joint आहे, ठीक आहे. This knee joint is attached to between femur, okay. Femur tibia is connected here, okay. आपल्याला माहिती आहे femur आणि tibiaच्या मध्ये जे एक कनेक्शन असतं ते कनेक्शन असते एक नी जॉईंटचं, ठीक आहे. नी जॉईंट एक असा डोर आहे जिथे
फीमर आणि टिबिया कनेक्ट झालेले असतात. ओके, विथ द हेल्प ऑफ नी जॉईंट वी कॅन मूव आवर टिबिया. ओके, सो हिअर यू कॅन सी जॉईंट्स आर अ प्लेस वेअर 2 or more बोन्स आर मीट. ठीक आहे, एक अशी प्लेस आहे जिथे 2 किंवा 3-4 बोन्स एकमेकांना मिळतात. ओके, इट इज अ प्लेस वेअर बोन्स आर मूव इन रिलेशन टू ईच अदर. ओके, दे मूव ओके ॲज विथ द रिलेशन्स ऑफ ईच अदर. ते एकमेकांमध्ये मुवमेंट्स त्यांचे सुरू असतात ॲज अकॉर्डिंग टू ॲक्शन. Functions of joints. See, what are the functions of joints? We can see here, they make the skeleton flexible. जॉईंट्समुळे काय होते, आपण फ्लेक्झिबल असू शकतो, मुवमेंट्स करू शकतो, कारण तिथं इलॅस्टिक फ्लेक्झिबल टिश्यूज देखील अटॅच असतात, लिगामेंट्स अटॅच असतात, इलॅस्टिक फायबर्स अटॅच असतात. Now see, functions of joint: make a skeleton flexible, without them movement would be impossible. सी, फॉर द मुवमेंटसाठी आपल्याला नी जॉईंट इम्पॉर्टंट आहे. दे अटॅच टू ईच अदर बाय लिगामेंट्स और कार्टिलेज. ठीक आहे, ते एकमेकांना लिगामेंट्स आणि कार्टिलेजद्वारे अटॅच असतात. सो यू कॅन सी हिअर posterior ligament is here, anterior circumferential ligament is here, lateral collateral ligament is here. Okay, lateral collateral ligament is here, lateral meniscus ligament is here, fibula, here is the fibula. Okay, and this is the medial meniscus. You can see here is the medial meniscus, and या ligaments मुळे tibia is attached to this knee joint. Okay, to this femur. Okay, आणि इथे आपल्याला knee jointचं हे स्ट्रक्चर बघायला मिळतं. Now next is see types of joints. So there are main 3 types of joints are there: fibrous joint, cartilaginous joint, and synovial joint. See, fibrous joint. Okay, fibrous joint we can see here. See, this is our skull. Okay, you can see sutures. Okay, sutures are attached to the sutures are we can, through the sutures our brain are connected to each other. Bony parts of the bones are connected to each other through the sutures. Dense fibrous connective tissue, suture line. See, you can see here, this is the suture line. हे एक प्रकारची suture line आहे. आता आपण बघणार आहोत fibrous joints. Okay, fibrous joints मध्ये in this type of joint the bones are joined together by means of fibrous tissue. ठीक आहे, suture joints मध्ये fibrous tissue अटॅच असतात. fibrous tissue मुळे काय होत असते, फ्लेक्झिबिलिटी मेंटेन होते, इलॅस्टिसिटी मेंटेन होते. ओके, जसे जे फायब्रस टिश्यू इलॅस्टिक असल्यामुळे आपले मॅन्डिबल जे आहे, यू कॅन सी हिअर, दिस इज द मॅन्डिबल बोन. ओके, आपले जे मुवमेंट आहे, जॉ मुवमेंट्स जे आहेत आपण ते प्रॉपर रीतीने करू शकतो. आपण जे मानेची हालचाल करतो, तोंडाची जी हालचाल करतो आपण, ते हे जे मुवमेंट्स असतात आपण जे करत असतो, तर तोंडाची हालचाल करत असताना जॉची हालचाल, मान असं आपण फिरवत असताना जी हालचाल, जी मुवमेंट्स आपण करत असतो, त्यामध्ये आपल्याला फायब्रस टिश्यू अटॅच असतात. त्यामुळे हे जे मुवमेंट्स असतात पॉसिबल होत असतात. सो देर इज नो मुवमेंट बिटवीन सच ॲज सुचर्स ऑफ द स्कल अँड टीथ ऑफ देअर सॉकेट्स. ठीक आहे, जर आपल्याला बॉडीमध्ये जर इलॅस्टिक आपल्याला जर फायब्रस टिश्यू नसतील तर आपलं जे सुचर्स ऑफ द स्कल्स, आपल्याला जे मुवमेंट्स करायचे सुचर्स ऑफ द स्कल्समध्ये टीथ इन सॉकेट्स, आणि टीथ इन सॉकेट्समध्ये इट इज नॉट अ पॉसिबल थिंग. सो नाव नेक्स्ट वी कॅन सी हिअर cartilaginous joint. Joints where the articular surface of the bones forming the joints are attached to each other by means of white fibrocartilaginous disc and ligaments, which allow only a limited degree of movement. See, you can see here joints where the articular surface of the bones forming joints. See, this is the symphysis, fibrocartilaginous intervertebral disc. This is the fibrocartilaginous intervertebral disc. Body of vertebrae, this is the body of vertebrae, and you can see here, ठीक आहे, आपल्याला दिसून येते याच्यामध्ये, this is nothing but the which area it is. आपल्याला याच्यामध्ये स्पायनल कॉर्ड्समध्ये आपल्याला माहिती आहे. See, here you can see joints where articular surface of the bones forming joints, okay, are attached to each other by means of white fibrocartilaginous disc. जे आपले वर्टिब्रेमध्ये जे वर्टिब्रे एकमेकांना जे अटॅच असतात हे फायब्रोकार्टिलेजिनस इंटरवर्टिबल डिस्कद्वारे अटॅच असतात. सी, फायब्रोकार्टिलेजिनस इंटरवर्टिबल डिस्क आर अटॅच टू इच वर्टिब्रे, बिटवीन इच वर्टिब्रे. ओके, सो ओनली बिकॉज ऑफ दिस आवर मुवमेंट्स आर पॉसिबल. कार्टिलेजिनस असल्यामुळेच आपले मुवमेंट्स पॉसिबल असतात.
Next, see synovial joint. These are freely movable joints. Most of joints in the body are of synovial type, and there are many type of synovial joints. Now see here, this is type of the synovial joints. Saddle joints, you can see here, this is our hand, okay, this is you can see carpals, okay, metacarpals, carpals, you can see here. This is the structure of the bones, okay, you can see this is the scapula, this is the non-axial, okay, don't get confused. ओनली रिमेंबर की सायनोवियल जॉईंट जे असतात ते खूप मुवेबल जॉईंट्स असतात, ओके. अँड दिस ऑल आर द टाइप्स ऑफ द सायनोवियल जॉईंट्स की जिथे आपल्याला हँडमध्ये जे बोन्स असतात, ओके, यू कॅन सी हिअर सॅडल जॉईंट्स, ओके, पॅलेट जॉईंट्स, ओके, दिस इज द पॅलेट जॉईंट्स, ओके. देन हिअर यू कॅन सी बॉल अँड सॉकेट जॉईंट जे शोल्डरकडे अटॅच असतात. शोल्डर जॉईंट इज ऑल्सो नोन एज बॉल अँड सॉकेट टाईप ऑफ जॉईंट. हे जे आपल्याला दिसते दिस इज ऑल्सो सायनोवियल जॉईंट अँड दिस इज पिव्होट जॉईंट, ओके, पिव्होट जॉईंट. यामध्ये कन्फ्यूज नका हो, काही नसेल समजत तर तुम्ही मला विचारा. ना सी कार्टिलेज. Cartilage is a flexible connective tissue found in many areas in the bodies of humans, including the joints between bones. The main function is to reduce friction in the joint with movement. You can see here flexible connective tissue, normal femoral cartilage. हे बघा आपल्याला फीमरला cartilage attached दिसते, okay. Damaged cartilage, here you can see this is cartilage is damaged. This is tibia, okay. A flexible connective tissue bound in many areas in the body, okay, of humans, including joints between bones, okay. Joints between bones. आपल्याला माहिती आहे नी जॉईंट आणि जे बोन्स टीबिया जे अटॅच झाल्या त्यांच्यामध्ये कार्टिलेज असल्यामुळे त्यांचे मुवमेंट्स पॉसिबल आहेत. द मेन फंक्शन इज टू रिड्यूस फ्रिक्शन्स इन द जॉईंट मुवमेंट. जर कार्टिलेज जर नसेल, हे जर कार्टिलेज जर नसेल, एक प्रकारची एक मुवेबल एक असणारी एक सॉफ्ट मॅट्रेस असणारं कार्टिलेज, जेणेकरून आपल्या फीमरमध्ये आणि तुम्ही ते बघू शकता टीबियामधलं जे फ्रिक्शन आहे ते कमी करायसाठी आपल्याला कार्टिलेज काय करतं, नरिशमेंट प्रोव्हाइड करतं आणि मुवमेंट्स प्रोव्हाइड करतं, ओके. सो दिस इज फ्लेक्झिबल कनेक्टिव्ह टिश्यू, यू कॅन सी. नाउ नेक्स्ट इज ligaments. Strong fibers that join bones together, okay. Ligaments means what? Ligaments is nothing but the strong fibers. हे fibers असतात. ligaments means you can see here quadricep muscles. This is you can see here femur, okay, then tibia, okay, this is tendon, then ligaments, okay. हे जे ligaments आपल्याला दिसते आहे, okay, हे टिबिया आहे. टिबिया इज अ बोन, लॉंग बोन, वी हॅव सीन इन लास्ट स्लाइड्स. देन हिअर यू कॅन से फीमर, ओके. टिबिया आणि फीमर जे एकमेकांना जे अटॅच असतात, दिस इज स्ट्रॉंग फायबर्स. दिस आर द स्ट्रॉंग फायबर्स दॅट जॉईन बोन्स टुगेदर. जेणेकरून बोन्स एकमेकांना अटॅच झालेले असतात, त्यांना आपण काय बोलतो आहे, लिगामेंट्स, ओके. सो युजली नॉन इलॅस्टिक ते नॉन इलॅस्टिक असतात, व्हाईट, बट सम आर येल्लो अँड मोर स्ट्रेची, ओके. काही लिगामेंट्स इलॅस्टिकमध्ये असतात, व्हाईट असतात, येल्लो कलरचे असतात आणि खूप स्ट्रेची असतात, जेणेकरून आपले मुवमेंट्स पॉसिबल होतील. द फंक्शन ऑफ लिगामेंट्स इज टू कनेक्ट बोन टू बोन, ओके. लिगामेंटचं फंक्शन काय आहे, बोनसोबत कनेक्ट करायचं. दोन प्रकारचे बोन इथं कनेक्ट झालेले दिसतात आपल्याला, फीमर आणि टिबिया, ओके. लिगामेंट्स प्रोव्हाइड स्टॅबिलिटी, जेणेकरून आपल्याला स्टॅबिलिटी मिळते, ओके, इन द जॉईंट्स बाय प्रिव्हेंटिंग टू मसल मुवमेंट्स, ओके. आपल्याला स्टॅबिलिटी मिळते आणि एक्स्ट्रा जॉईंट्सचे मुवमेंट्स पण काय होतात, प्रोहिबिट होत असतात, ओके. सो दिस इज टुडे वी हॅव सीन हिअर. आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे बोन्स, मसल्स, जॉईंट्स, ओके. देन आपल्याला माहिती आहे बोन्स, मसल्स अँड जॉईंट्स, लिगामेंट्स, कार्टिलेजेस, ओके. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड टुडेज लेक्चर. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला इथे खाली कमेंट्समध्ये पण विचारू शकता. आपण तुमचे डाऊट्स देखील क्लिअर करू. थँक्यू व्हेरी मच स्टुडंट्स.